तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर आता आम्ही चाललोय गायींसाठी खायला आणायला. तर आता आम्ही चाललेलो आहे ट्रॅक्टरवर बसून आणि छोटीशी टायली आमच्या ह्याची गाडीची जोडलेली आणि ट्रॅक्टरचा धूर गेला नाकात म्हणून मी लावला होता रुमाल. तर आता आम्ही चाललोय चिखलातून. आमच्या इकडचा परिसर वातावरण म्हणजे खूपच दगडाचं आणि डोंगराळ भाग असल्यामुळे रस्ते व्यवस्थित नाहीत. तर आमची स्वराने आणली शेंगा आणि बसली खात. तर असंच चाललं होतं आम्ही, तर पुढे आले एक छोटंसं तळं. तर त्या तळ्यात पाणी खूपच छोटंसं होतं. तर खूप छान वातावरण झालं होतं, निसर्गरम्य वातावरण होतं. तर आमचा गाडा चालला होता फास्ट फास्ट. तर आता आमचा गाडा आलेला आहे आणि इथं टाकलेल्या आहेत कोंबड्या. तर कोंबड्यांचा वास इतका घाण आला की बाळ्या म्हणला की तुला जर 1 कोटी रुपये दिला आणि तू ह्या कोंबड्या जर खाल्ल्या तर खाशील का? तर म्हणलं नको नको, खूप घाण, इतका घाण वास येत होता. म्हणलं 1 कोटी रुपये नको मला, 10 रुपये पण नको, पण कोंबड्या पण नको. आता चाललो होतो तर रानामध्येच एक चिखल केला पार आणि आता चाललो होतो कडवाळाच्या दिशेने. तर कडवाळ खूपच लांब आहे आमच्या घरापासून. तर स्वरा बसली खात खात शेंगा आणि वातावरण खूप छान झालंय, ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडण्याची आता शक्यता आहे. आणि आता इथला रस्ता बघा, तुम्ही पाहू शकता. तर सगळीकडंच पाणीच पाणी झालंय आणि घनदाट रस्ता आहे. दोन्ही एक ओढा आहे, वाड्याच्या कडेला दोन्ही झाड आहेत आणि मध्ये पाणी थोडंसं आलंय, त्यामुळे त्यातूनच आता ट्रॅक्टर चालवला आहे. इतकं वातावरण हे झालंय की काय बोलायलाच नको. कसं आम्ही चाललेलो आहे आणि गाडा रेटला. गाडा पण वाट चुकली, तितक्यात आमची वाट चुकली आणि भरकटलो आणि परत ह्या रोडला आलो. आता आम्ही चाललोय आणि ट्रॅक्टर आता पोचलोय रानापाशी, विहिरीपाशी. गाडा सोडलाय, आता कडवाळ कापतोय. कडवाळ कापता कापता आमची स्वरा व्हिडिओ काढते. कडवाळ कापतोय आता. कडवाळ कापून झालेलं आहे, खूप कंटाळा आलाय. कापून कापून नुसतं उन्हाचं घाम निघायला लागलाय. आणि काय करायचं, आता कडवाळ तर कापायला लागणारच आहे. आणि आता स्वराने धरलाय कॅमेरा, तर स्वरा बोलते काहीतरी. आता आम्ही चाललेलो आहे, गाड्यात भरलेलं आहे, असं वाहून टाकलेलं आहे लांबून. लई कंटाळा येतोय, पण काय करायचं. आता चाललोय घरी, आम्ही चाललोय परत त्याच रस्त्याने चाललोय. ओढ्यातनं पाण्याच्या फवाऱ्याने काही कसं बस गाडा रेटला, नाही तर गाडा तुटायला आला होता. पण चाललेलोय गाळातून चिखलातून, असं घनदाट जंगलासारखं ओढा आहे, ओढ्यातून चाललोय. दोन्ही साईडनी झाडं. आता फांदी चुकून बिकून जर लागली तर काय खरं नाही. आता थोडीशी मोकळी वाट दिसायला लागली. आता आलो ओढ्याच्या बाहेर. आता थोड्याशा चांगल्या रस्त्याला लागलोय आणि आता चाललेलो एक कडवळ घेऊन आहे त्या रोडने. आता खूप जवळ आमची घरं आलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आमची घरं इथं डोंगराच्या शेजारी येताना आम्ही इथून रस्त्याने चाललोय. लई कंटाळा आला होता, पण आता काय करायचं. चला म्हणलं एक सेल्फी घ्यावं. व्हिडिओ काढता काढता एक सेल्फी घेतला आणि सेल्फी इतका भारी आला की सेव्ह करून ठेवला. आणि आमची स्वरा बघा कशी पाळण्यात बसली ट्रॅक्टरच्या. तिला तर काय सारखं मज्जाच पाहिजे, कुठेही जावं सारखी मागच येते. आता समोरून आला एक ट्रॅक्टरला आता वाटच नव्हती. मग थोडा वेळ थांबलो. ट्रॅक्टरला म्हणलं जा बाबा तू तरी जा आधी. मग ट्रॅक्टर साईडला गेला दुसरा आणि आम्ही तिथून निघून गेलो. आणि आता आलेलं आहे आमचं घर. तर इथे गाडा सोडवणार आहे आणि इथं गाडा सोडवला, ट्रॅक्टर लावला.